नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 118 म्हणजेच पुस्तक 7वे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. 5. सहाय्यक शिक्षकांकडून उच्च अपेक्षा. आपल्याबरोबर कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून मुख्याध्यापकांच्या स्वाभाविकपणे अनेक अपेक्षा असतात. अध्यापन क्षेत्रातील त्यांचा अनुभव समृद्ध व्हावा आणि या समृद्धीचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळावा. विद्यार्थ्यांच्या पदरात काय टाकता येईल याला मर्यादा नसते. शिक्षक व शाळा त्यांना अखंड भरभरून देत राहील व विद्यार्थी ओंजळीने भरभरून घेत राहतील असे व्हावयास असेल तर मुख्याध्यापकांना आपल्या सहकाऱ्यांकडून नेहमीच उच्च अपेक्षा ठेवाव्या लागतात. काही मुख्याध्यापक इतके संकुचित वृत्तीचे, दरिद्री मानसिकतेचे असतात की ते सहकाऱ्यांकडून फारच अल्प अपेक्षा ठेवतात. शिक्षकांनी वेळचे वेळी यावे, वर्गात वेळचे वेळी जावे यासाठीच सर्व आटापिटा व ही हडेलहप्पी करणारी व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापक. आपले सर्व सहकारी कार्यक्षम आहेत, त्यांना काम करायला आवडते, पुरेसे स्वातंत्र्य, संधी व प्रोत्साहन दिले ते पहाडासारखी कामे करतील ही व्यवस्थापक म्हणून एक होकारात्मक उदार दृष्टी प्रथम मुख्याध्यापकाने स्वीकारली पाहिजे. म्हणजे तोच सहकारी वेगळा दिसेल, तुम्ही त्याच्याशी वेगळे वागाल, तो तुमच्याशी वेगळे वागू लागेल. हे कसे करता येईल ते आपण आता पाहूया. शैक्षणिक क्षेत्रात अनेक समस्या असतात आणि काही निर्माण होतात. या समस्या शोधून त्यांचा सर्वांगीण अभ्यास करून काहीतरी उपाय शोधावा अशी अपेक्षा असते. ही समस्या का निर्माण होते किंवा तिचे स्वरूप काय असते, तसेच त्यामागे असणारी कारणे सनातन आहेत की तत्कालीन आहेत, त्यांचे निवारण कोण करू शकेल इत्यादी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यांचा सांगोपांग विचार करणे आवश्यक बनते. या विचारांचा व त्या संबंधीच्या आचारांचा उपयोग केवळ एका शाळेला होतो असे नाही, तर तो सर्वांनाच मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरतो. शाळेतील गळतीची समस्या, शाळेचे घसरत जाणारे निकाल, क्रीडा क्षेत्रात अपेक्षित प्रगती न होणे, शाळेतील शिस्तीचे वातावरण दूषित होणे अशा सारख्या अनेक समस्या निर्माण होतात. त्याबाबत माहिती गोळा करणे आणि कारणमीमांसा करणे हे काम विचारवंतांच्या भूमिकेतून मुख्याध्यापकांनी केले पाहिजे. त्याने काही निष्कर्ष आपल्या निरीक्षणातून काढले पाहिजे, आपल्या सहकाऱ्यांशी या संबंधात चर्चा केली पाहिजे आणि मग ठामपणे उपाययोजना सुचवली पाहिजे. अर्थात हे काम संशोधन पद्धतीने माहिती असणारा जाणकार मुख्याध्यापकच करू शकेल. परीक्षा झाल्या म्हणजे उत्तरपत्रिका तपासणीचे काम शिक्षकांकडून केले जाते. शिक्षक आपल्या कुवतीप्रमाणे व समजुतीप्रमाणे हे तपासणी काम करत असतात. मग हे गुण वर्ग शिक्षकाकडे जातात. सर्व गुणपत्रिका आल्यावर वर्ग शिक्षक निकालपत्रक तयार करतो. आपले काम संपले असे त्याला वाटते, पण खरे काम निकालपत्र तयार झाल्यावर सुरू होते. विषयवार ज्या समित्या असतात त्यांनी विद्यार्थ्यांना कोणता भाग अवघड गेला, कोणता भाग सोपा गेला आणि कोणता भाग समजलाच नाही याचा शोध घेतला पाहिजे. सर्वसामान्य चुका कोणत्या झाल्या, त्या पुढील परीक्षेत कशा टाळता येतील याचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे. लेखन दोष कोणते आहेत आणि त्यावर उपाय काय योजावेत याचा विचार होणे आवश्यक आहे. पण हे काम जिकिरीचे आहे, तसेच चिकित्सेचे पण आहे. ते करणाऱ्यांना स्थिर बुद्धी मार्ग शोधावे लागतील. मुख्याध्यापकाने हुशार आणि अनुभवी शिक्षकांना हे काम द्यावे. शासकीय अधिकारी परिस्थितीतील बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रम बदलण्याचे जाहीर करतात. बदललेल्या अभ्यासक्रमाचा आराखडा शाळांकडे पाठवितात आणि योगायोगाने बदल ते मते मागवितात. मुख्याध्यापकांनी अशी अपेक्षा व्यक्त करावी की आपल्या शाळेतील त्या विषयांच्या शिक्षकांनी आपली मते प्रभावी मतप्रदर्शन करावे. अर्थात हे मतप्रदर्शन करण्यासाठी मूळच्या अभ्यासक्रमाची तंतोतंत माहिती असणे आवश्यक आहे, पण बऱ्याच जणांना ती नसते. नेमलेले क्रमिक पुस्तकातील धडे शिकवणे एवढेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ते काम करत असतात. पण जे खरे शिक्षक आहेत त्यांनी समाजात
जे परिवर्तन होत आहे त्यांची दखल घेऊन योग्य बदलाला पूरक आणि साजेसे शिक्षण कसे असावे हे सांगितले पाहिजे. शैक्षणिक विचारमंथन करण्याची कुवत असलेले शिक्षक असावेत अशी अपेक्षा मुख्याध्यापकांनी बाळगावी. काही शिक्षक हे मामूली पदवी घेऊन सेवेत दाखल झालेले असतात. परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढील शिक्षण घेण्यास मुख्याध्यापकांनी सहाय्य करावे. अर्थात ही गरज त्या शिक्षकाला वाटली पाहिजे, म्हणजे आवश्यक त्या सुविधा व योग्य मार्गदर्शन ते करतील. सुसज्ज असलेल्या प्रशाळेत काही प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत शिक्षक काम करत असतात. मुख्याध्यापकाने त्यांना आपल्या कल्पनेला ताण देऊन काही प्रकल्प हाती घेण्यास सांगावे. शाळेजवळ एखादी छोटी वस्ती असेल तर त्या वस्तीचे मागासलेपण शोधण्यासाठी काही प्रश्नांच्या आधारे सर्वेक्षण केले जावे. तेथील पुरुष काय काम करतात, स्त्रियांचे दिवसभराचे काम कोणत्या स्वरूपाचे असते, तेथील तरुण मुले व मुली काय करतात, त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण किती आहे, ती व्यसनाधीन आहेत का, तेथील लहान मुलांना औषध पाणी मिळते का, भ्रामक लोकसमजुतींनी त्यांची मने पछाडली आहेत का, त्यांच्या अडीअडचणी कोणत्या, त्या दूर कशा करता येतील, त्यांचे मागासलेपण घालविण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल इत्यादी गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या मार्फत करून घेता येईल. अशा तऱ्हेचे विविध प्रकल्प हाती घेऊन परिसराचा अभ्यास करता येईल. परिसराची स्थिती विकास क्षमता आणण्यासाठी उपाय, यामुळे समाजाला मार्गदर्शन होईल. शाळा खऱ्या अर्थाने समाज केंद्र बनेल यासाठी काही शिक्षकांना स्वतःला झोकून द्यावे लागेल आणि मुख्याध्यापकांना सजग राहावे लागेल. आजकाल अनेक विषयांना वाहिलेली मासिके प्रसिद्ध होत आहेत. त्या विषयाच्या प्रस्थापित ज्ञानात बरीच भर पडत आहे. ही प्रगती गतिमान आहे याची नोंद अभ्यासकांनी घेतली पाहिजे. विषयवार शिक्षकांनी याची दखल घेऊन या नव्या ज्ञानाच्या नोंदी लिहून फलकावर त्यांची टाचणी वा फोटो लावून सर्वांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. तसे वृत्तपत्रातून रविवारच्या अंकात जादा पुरवण्या देऊन अनेक विषयांच्या माहिती खुसखुशीतपणे देण्यात येते, तिची नोंद घेतली जाणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या नव्या उलाढाली, इतिहास संशोधनात पडत असलेली मोलाची भर, काही नवे शोध, अंतराळ संशोधन इत्यादी गोष्टी वेगवेगळ्या धारिका करून संग्रहित केल्या पाहिजेत. अनेक साहित्यिक, अनेक प्राचीन कवी आणि थोर पुरुष यांच्या चरित्रांचे नवनवे पैलू उजेडात येत असतात. वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नवे स्वरूप धारण करत असतो. वाङ्मयीन मूल्याचा विचार नव्या मोजमापाने होतो. नवे लेख, नवी पुस्तके बाजारात येत असतात. त्यांचा मागोवा घेऊन नवी ज्ञानाची दालने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी खुली करणे आवश्यक असते. आपण अशी नवनवीन पुस्तके ग्रंथालयासाठी घ्यावीत, शिक्षकांना सुचविण्यास सांगावीत. या ज्ञानाचे योग्य तऱ्हेने संपादन करून शाळेत पुस्तिका तयार करता येतील. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळेल आणि नवे ज्ञानकण शोधण्याचा छंद लागेल. ज्यामध्ये कौशल्य आहे, ज्ञान आहे आणि अनुभव आहे अशी प्रकल्प वजा कामे शिक्षक करतील अशी अपेक्षा मुख्याध्यापकांनी ठेवावीच. पण याही पुढे जाऊन त्यांचे कौशल्य अनेक स्पर्धांतून तावून सुलाखून यशस्वी व्हावे आणि शिक्षकाला मानाचे पान मिळावे, याचा गौरव व्हावा. वैयक्तिक नैपुण्याबद्दल त्याला पदक मिळावे, मग ते क्रीडा क्षेत्रात असो, अभिनय नैपुण्याबद्दल असो, निबंध स्पर्धा, अगर वक्तृत्व स्पर्धेतील असो किंवा गानकलेतील असो, त्यांचा अभिमान मुख्याध्यापक आणि शाळा यांना जरूर वाटेल. याची परिणती म्हणून जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून पारितोषिक देईल. राज्य शासनाचा वा राष्ट्रीय स्तरावरचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळेल. चढत्या श्रेणीत शिक्षकांनी चमकत जावे असे मुख्याध्यापकाला मनोमनी वाटत असते. त्यामुळे शाळेची परंपरा अधिक तेजस्वी बनते. एखाद्या शैक्षणिक समस्येचा सखोल अभ्यास करणारे एखादे नवे संशोधन शिक्षकाने हाती घ्यावे. त्याने विद्यापीठ मान्य अशा शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे. सतत प्रयत्न, वाचन आणि मनन करावे. त्याला नवनिर्वाचित परम आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा नवसिद्धांत असलेला प्रबंध ज्येष्ठ तज्ज्ञांच्या मान्यतेनंतर डॉक्टरेट पदवीसाठी पात्र ठरेल.
शिक्षकांच्या जीवनातील तो अत्यंत भाग्याचा क्षण असेल. तसाच शाळेच्या इतिहासातील तो सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. थोडक्यात मुख्याध्यापकांची झेप जितकी मोठी तितकी शिक्षकांची झेप उंचावेल. 6. शिक्षकांच्या नीतिधैर्यास चालना. शाळा हे समाजाचे एक छोटे स्वरूप आहे. समाजातील भिन्न प्रवृत्तीचे प्रतिबिंब या छोट्या समाजात देखील असते. त्यामुळे अनेकदा शालेय जगात देखील चमत्कारिक प्रसंग उद्भवतात. मुख्याध्यापक प्रसंगावधान राखून त्यावर मात करतात. विद्यार्थी-शिक्षक संबंध काही वेळा ताणले जातात. मग त्यातून संघर्ष निर्माण होतात आणि शाळेचे स्वास्थ्य बिघडते. शिक्षकांच्या नीतिधैर्यास धक्का पोहोचतो. अशा वेळी काहीतरी उपाययोजना करावीच लागते. जर शिक्षकाने काही चूक केली असेल तर मुख्याध्यापकांनी त्यांच्या वतीने दिलगिरी मानून सन्मानाने तडजोड घडवून आणावी. त्यामुळे शिक्षकांच्या नीतिधैर्यास बाधा येणार नाही. विद्यार्थ्यांत आणि शिक्षकात काही कारणांमुळे गटबाजी निर्माण होते आणि ते गट एकमेकांना पाण्यात पाहू लागतात. शाळेचे निरोगी वातावरण गढूळ होते आणि दैनंदिन कामात अडथळे येऊ लागतात. हे बंद होणे आवश्यक असते. तात्विक मतभेद मिटवता येतात, पण गटबाजीचे जखम चिघळत जाते. सर्व शिक्षकांचे नीतिधैर्य यातून खालावत जाते. मुख्याध्यापकाने वेळीच यातून मार्ग काढला पाहिजे. शिक्षकाचे नीतिधैर्य व शिक्षकांची परिणामकारकता यात जवळचा संबंध आहे. हे अलीकडील संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ज्या शिक्षकांचे नीतिधैर्य उच्च असते त्यांचा स्वविषयाचा संवाद देखील उच्च असतो. आपण कोणीतरी आहोत, आपण काहीतरी साध्य करू शकतो ही भावना त्यांच्यात असते. आपण आपले भवितव्य घडवू शकतो, घेतलेले काम आपण यशस्वी करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात असतो. आपल्या यशापयशात दायित्व पूर्णतः आपल्याकडे आहे असे ते मानतात. या उलट नीतिधैर्य असणाऱ्या शिक्षकांना आपण काही घडवू करू शकू असे वाटत नाही. आपल्या अपयशाचे खापर ते परिस्थितीवर किंवा अन्य घटकांवर फोडतात. परिणामकारक शिक्षणासाठी मुळात शिक्षकाचा स्वतःच्या कर्तृत्वावर दृढ विश्वास हवा. आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकतो असा जबरदस्त आत्मविश्वास हवा. तो सर्वांच्याकडे असतोच असे नाही. शिवाय ज्यांच्याकडे तो असतो त्याला धक्का पोहोचेल अशा अनेक घटना समाजात घडतात. शिक्षकांची ढासळती सामाजिक प्रतिष्ठा यास अधिक कारणीभूत होते. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्याध्यापकाला शिक्षकास मदत करावी लागते. आजकाल समाजात धनवंताला अधिकाधिक मान प्राप्त होत चालला आहे. संपत्तीपुढे सारेच नम्र होतात. त्यामुळे हे दौलतवीर समाजात बेगुमानपणे आणि बेफामपणे धनदांडगेपणा करू लागतात. त्यांचा नक्षा कोणी उतरविण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यांची झळ शाळेलाही व शिक्षकालाही पोहोचते. शिक्षकांकडे अशा वेळी कणखर भूमिका घेण्याइतपत नीतिधैर्य नसते. ते तशी भूमिका घेऊ शकणार नाहीत. त्यांना ती घेण्यासाठी व जे ती घेतील त्यांना आधार देण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढे आले पाहिजे. पण तत्पूर्वी मुळात आपण जे काम करीत आहोत ते समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य आहे याच्यावर शिक्षकांचा विश्वास वाढविला पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या समाजाला त्यांचे महत्त्व कळत नसेल तर तो समाजाचा अंधपणा आहे, शिक्षकाचा नव्हे हे शिक्षकांना पटवून दिले पाहिजे. आयुष्याच्या शेवटी आपण काय मिळवले या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला शेवटी स्वतःलाच द्यावे लागेल. अशा वेळी भौतिक सुखाच्या संपत्तीच्या हव्यासामागे लागलेल्या व्यक्तींना काय उत्तर देता येईल? चांगला शिक्षक मात्र अभिमानाने सांगू शकेल, विविध क्षेत्रात कार्य करू शकणारी गुणसंपन्न माणसे समाजाला मी दिलीत. हा सार्थ अभिमान मुख्याध्यापकाने शिक्षकात जागृत करावयास हवा. शिवाय शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी शिक्षकच पुढाकार घेऊ शकतो. ज्यावेळी शिक्षक कर्तव्यबुद्धीने काम करतो, शिक्षक धर्म व नैतिक कर्तव्य ज्ञान प्रसारणाचा शुद्ध हेतूने आचरतो, तेव्हा तो इतरांपुढे आदर्श निर्माण करू शकतो. शिक्षकांच्या नैतिक अधिष्ठानाला शिक्षकाच्या वर्तनामुळे धक्का बसला तर त्याची प्रतिमा मलिन होते. विद्यार्थी शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवून शाळेत आलेले असतात. त्यांची प्रतारणा आपल्या हातून होणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली, निर्भयतेने कर्तव्य बजावले तर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावल्यास मदत होईल. हे व्हावयास असेल तर शिक्षकांनी प्रलोभनाला बळी पडता कामा नये. विद्यार्थ्यांशी
वागताना, गुणगान करताना निपक्षपातीपणा, वस्तुनिष्ठता यातून एक दरारा विद्यार्थी, पालक व समाजातील संबंधित घटक यांच्यावर निर्माण होतो. शिक्षक म्हणजे कोणी वाटेवर पडलेली व्यक्ती नव्हे. कोणीही यावे व त्यास बोलावे असे होणार नाही याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावयाची असते. शिक्षकांची पूर्वसंमती व वेळ घेतल्याशिवाय पालकांनी त्याला भेटता कामा नये. शिक्षकांविषयी तक्रार असल्यास त्या संदर्भात शिक्षकांशी वितंडवाद घालू न देता स्वतःच भेटण्यास सांगावे इत्यादी नियम पालकांसाठी केले जावेत. शिक्षकांच्या निर्णयात शक्यतो बदल करू नये. तडजोड झाली तर सन्मानपूर्वक होईल याची काळजी घेतली पाहिजे. प्रभावी शिक्षक संघटना शिक्षकी पेशाच्या प्रतिष्ठा वाढविण्यास उपयुक्त ठरतात. त्यांची ताकद वाढेल असा समाजाचा हस्तक्षेप कमी होईल यासाठीच शिक्षक संघटना या आपल्या विरोधात आहेत अशी भूमिका मुख्याध्यापकांनी कधीही घेता कामा नये. त्यांच्याशी निरोगी सहकार्याचा हात मुख्याध्यापकांनी नेहमीच पुढे करावा. 7. विविध प्रवृत्तीच्या शिक्षकांना मार्गदर्शन. मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करत असलेल्या शिक्षकांच्या अनेक थरा असतात, अनेक प्रवृत्ती असतात. मुख्याध्यापकाने आपल्या चाणाक्ष नजरेने त्यांच्यात असलेल्या या प्रवृत्तींचा मागोवा घेतला पाहिजे. शाळेतील शैक्षणिक काम आणि विविध विभागात चालू असलेले काम यावरून प्रत्येक शिक्षकाचे मूल्यमापन त्यांना करता येईल. विद्यार्थी आणि सहाय्यक शिक्षक सूचकतेने शिक्षकांबद्दल आपले मत व्यक्त करतात. त्यावरून हा शिक्षक प्रवृत्ती शोध घेता येईल. केवळ शोध घेऊन आपले काम संपत नाही, तर बोधाचेही काम आपल्याला अवश्य करावयाचे आहे हे मुख्याध्यापकास माहीत असावे. तसे ते माहीत असते असे अनेक उदाहरणावरून दिसून येते. काही शिक्षक अकार्यक्षम पण उत्सुक असतात. आपण सर्व गोष्टीत भाग घ्यावा, निरनिराळ्या विभागात काम करून दाखवावे असे त्यांना वाटत असते. ते तसा प्रयत्न करतातही, पण त्यांच्या पदरात यश पडत नाही. त्यांची कारणे शोधण्याची कुवत त्यांच्याजवळ नसते आणि म्हणून ती नुसती धडपड करत असतात. मुख्याध्यापकाने त्यांची अकार्यक्षमता का आहे आणि तिच्यामागे कोणती कारणे आहेत हे त्यांना समजावून दिले पाहिजे. कोणतेही काम करताना नियोजनपूर्वक करावे लागते. विद्यालयाच्या संमेलनाप्रसंगी या शिक्षकाला नाटिका सादर करायची आहे तर त्याने कोणते नियोजन केले पाहिजे याचा विचार करू. त्याने ती नाटिका प्रथम काळजीपूर्वक वाचून काढली पाहिजे. मात्र त्यातले पात्र किती आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत व आपण तशी पात्रे कशी मिळवायची हा झाला मूलभूत विचार. त्याने तो केला पाहिजे. त्यात असणाऱ्या दृश्यांचे स्थळ, काळ व परिणाम यांची नोंद आवश्यक आहे. हे दाखविण्यासाठी कोणकोणते साहित्य लागले हे त्याने लिहून काढले पाहिजे आणि हे सर्व आपल्याला करता येईल व आपल्या अवाक्यात आहे याची खात्री करून घेऊन त्याने कामाला सुरुवात केली पाहिजे. पण हे नियोजन बाजूला ठेवून त्यांचा किंचितही विचार न करता उत्साहापोटी शिक्षक कामाला सुरुवात करतो. नाटिका बसवताना शिक्षकाला अभिनय यावा लागतो. ज्याला दिग्दर्शनाचे कार्य करावे लागते त्याला जर अभिनय येत नसेल तर तो कसले दिग्दर्शन करणार. पात्रे आपापल्या तंत्राने वागते. प्रॉम्प्टिंग, रंगमंचन व्यवस्था, रंगभूषा, वेशभूषा इत्यादींची काही कल्पक योजना नसल्यास ती नाटिका न पडली तर आश्चर्य. यावरून हे स्पष्ट आहे की केवळ एखादा शिक्षक उत्सुक आहे म्हणून कार्यक्षम ठरत नाही. त्याला कार्यक्षम बनविण्यासाठी मुख्याध्यापकाने उपाययोजना केली पाहिजे. नाहीतर निराश होऊन हा शिक्षक वाया जाईल. एखाद्या कार्यक्षम शिक्षकाबरोबर या शिक्षकाला काम करावयास लावले पाहिजे. त्याची बैठक घेऊन पूर्वनियोजन कसे करावे लागते याची कल्पना दिली पाहिजे. त्या नियोजनातील काही पूर्ततेचा भाग या शिक्षकांवर सोपविला पाहिजे. त्याने त्या बाबतीत काय प्रगती केली याची वारंवार चौकशी केली पाहिजे. म्हणजे नियोजन करताना श्रम घ्यावे लागतात याची कल्पना त्याला येईल. पुढे प्रत्येक गोष्टीचा विचारविनिमय करून त्याला ठराविक काम सोपवून करायला लावले पाहिजे. म्हणजे त्याला आत्मविश्वास वाटू लागेल आणि त्याला थोडीफार कार्यक्षमता येईल. ही कार्यक्षमता त्याच्या आवडीचे क्षेत्र असेल तरच येईल. पुष्कळदा असे उत्सुक शिक्षक वरचे वर्ग शिकवायला मिळावेत म्हणून दुराग्रही बनतात, पण त्यांचा उत्साह दिसतो तसा प्रभावी नसतो. वरील वर्ग शिकविण्यासाठी लागणारी ज्ञानाची झेप अगर सखोलता त्याच्याजवळ नसते. ती तपश्चर्या त्याने केली पाहिजे.
तपश्चर्येशिवाय कर्तृत्व सिद्ध होत नाही. त्याला सरावातून, अनुभवातून कौशल्ये आत्मसात करावी लागतील. योग्य ठिकाणी योग्य माणूस हे सूत्र मुख्याध्यापकालाही सांभाळावे लागते. त्यांना वरच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांचे तास पाहण्याची संधी द्यावी, म्हणजे आपण अजून किती अपरिपक्व आहोत याची जाणीव त्यांना होईल. त्यांना अकार्यक्षमतेची नुसती जाणीव होणे इष्ट नाही, तर कार्यक्षमता आणण्याचे मार्ग यथाशक्ती अनुसरण्यास प्रेरणा देणे हे उद्दिष्ट आहे. काही वेळा त्यांच्या उलट प्रवृत्तीचे शिक्षक भेटतात. ते कार्यक्षम असतात, परंतु अनुत्सुक असतात. त्यांच्या अनुत्सुकतेची कारणे शोधणे गरजेचे आहे. ही कारणे जर लक्षात आली तर त्यावर मुख्याध्यापकांना तोडगा काढता येईल. शाळेत प्रत्येक शिक्षक सर्व गुणांनी उतरला तर शाळेचे स्वरूप खचितच सुदृढ होईल. विकासासाठी उभी असलेली ती एक संस्था ठरेल. प्रत्येकाला जिथे गुणवृद्धीचा मार्ग सापडेल. कार्यक्षम परंतु अनुत्सुक असलेल्या काही शिक्षकांची आपल्या कर्तव्याबद्दलची कल्पना वेगळी असते. शिक्षक म्हणून एक चमत्कारिक संकल्पना त्यांनी उराशी बाळगलेली असते. अगदी वेळेवर शाळेत यायचे, वेळापत्रकाप्रमाणे घंटेचे टोल पडले की वर्गात जायचे आणि अभ्यास सुरू करायचा. तास संपल्याची घंटा झाली की वर्गाबाहेर पडायचे. वर्गात किती मुले होती किंवा त्यांच्या मुद्रेवर आपल्या शिकवण्याचा परिणाम दिसला का, अशा गोष्टीकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते, कारण ते त्यांच्या कल्पनेत बसत नाही. केवळ यंत्राप्रमाणे शिस्तीत काम करायचे तेवढाच त्यांचा करार असतो. त्यामुळे धडे शिकविण्यापलीकडे शिक्षकाने काही शाळेत करायचे असते हे त्यांच्या कोशात बसत नाही. आपले अध्यापन जिवंत व्हावे असा सुद्धा त्यांचा प्रयत्न नसतो. वेळापत्रक आणि घड्याळ यांची गुलामगिरी त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेली असते. कार्यक्षमता असूनही ती मनापासून वापरायची नाही असे ज्यांनी जणू ठरविलेले असते. मुख्याध्यापकांनी त्यांच्या नियमित वागण्याचे कौतुक करावे आणि हेतुतः लहान सहान जबाबदारी त्यांच्यावर सोपवून ती पार पाडण्यात मदत करावी. येथे नेहमीची चाकोरी सोडून जायला त्यांना भाग पाडावे. यशाचे गमक यशच असते हे त्याच्यावर मनावर ठसले तर त्यांच्या वृत्तीत परिवर्तन होण्याची शक्यता असते. त्यांची कार्यक्षमता कदाचित जागृत होण्याची शक्यता असते. अशा कार्यक्षम पण अनुत्सुक पद्धतीला आणखी एक कारण असू शकते. ही माणसे विलक्षण अहंकाराने डबडबलेली असतात. आपल्याशिवाय सर्वांचे अडेल अशी त्यांची खुळीच समजूत असते. माझे कोंबडे आरवले नाही तर सूर्य उगवणारच नाही अशी वेडगळ समजूत असणाऱ्या म्हातारीप्रमाणे त्यांची वृत्ती असते. त्यांचा अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करणे शाळेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पण याबाबत मुख्याध्यापकाला एक खबरदारी घ्यावी लागते. ती म्हणजे या अहंकारी माणसांशी संबंध ठेवण्याची घृणा इतर शिक्षकांना वाटत असते. त्याला वाळीत टाकावे असे त्यांना वाटते. त्यामुळे मुख्याध्यापकांना त्यांनाही नाराज न करता त्यांच्याशी संपर्क साधायचा असतो. या अहंकारी माणसावर अशी जबाबदारी सोपवावी की त्याला इतरांचे सहकार्य घेणे भागच पाडावे. असे करण्याची पाळी त्यांच्यावर आली म्हणजे त्यांच्या अहंकाराची धार बोथट होईल. उदाहरणार्थ परीक्षेची बैठक व्यवस्था त्याच्यावर सोपवली म्हणजे त्याला एकट्याला हे करता येणार नाही. आपण एकटे हे काम करू शकत नाही हा विचार त्यांच्या अहंकाराची तीव्रता खूप कमी करेल आणि तो सहकार्य करण्याच्या आणि घेण्याच्या वृत्तीचा होईल. मुख्याध्यापकाला नित्य ही जाण ठेवून काम करावे लागेल. अहंकाराचा पारा खाली येण्यासाठी सुरुवातीला झाली म्हणजे मग सारे सुरळीत होईल. कित्येकदा घरची परिस्थिती आणि घरातील संस्कार माणसाला निराश बनवतात. घरात सुख मिळत नाही. दररोज संघर्षाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे येणारे त्रयस्थपण शिक्षकाच्या भूमिकेतही येते. कशातच रस वाटत नाही. त्यामुळे पोठार्थी नोकरी असे शिक्षक पेशाबद्दल वाटायला लागते. अशा माणसांना काही रस वाटणारी क्षेत्रे निर्माण करावी लागतात. हुशार मुलांची तयारी करून घ्या असे काम त्यांना दिले तर मनातील कुढणेपण कमी होते. विधायक कामाला रस निर्माण होतो आणि वृत्तीत परिवर्तन क्रिया सुरू होते. काही शिक्षक हे मुख्याध्यापकांना आव्हान ठरतील असे असतात. ते शिक्षक कसे झाले हेच मुळात कोडे असते. शिक्षक पेशा त्यांच्यावर लादलेला असतो.
त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा करावी की न करावी यांचा संभ्रम पडतो. ते अकार्यक्षम तर असतातच, पण अनुत्साहीही असतात. अर्थात त्यालाही काही कारण असू शकते. काही माणसे एकलकोंड्या स्वभावाची असतात. त्यांना कोणाशी फारसा संपर्क ठेवणे जमत नाही. माणसे गोळा करणे, त्यांच्याशी खेळीमेळीने वागणे त्यांना जमत नाही. त्यांना तसे करणेही नकोसे वाटते. सामाजिक संबंधांची किंवा समष्टी जीवनाची त्यांना भीती वाटते. आपल्याला काही जमणार नाही असे ठामपणे त्यांना वाटत असते. त्यामुळे ते कोणताही प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे त्यांची अकार्यक्षमता पक्की होते. कशी तरी पुस्तके वाचून, गाईड्स घोकून ते परीक्षा देतात आणि उत्तीर्ण होतात. त्यामुळे ओळखी-पाळखीने त्यांना नोकरी मिळते. पण शिक्षक झाले तरी त्यांचे मन कोशातून बाहेर पडत नाही. अशा शिक्षकांना विद्यार्थी जगात नेण्याचा उपक्रम मुख्याध्यापकांनी केला पाहिजे. त्यांची अकार्यक्षमता घालवली पाहिजे. त्यासाठी कधी थोडी आग्रही आणि कठोर भूमिका मुख्याध्यापकाला स्वीकारावी लागते. शाळेचे उणेपण अशा शिक्षकांमुळे निर्माण झालेले असते. ते दूर करणे हे मुख्याध्यापकाचे काम असते. त्यांचे तास पाहून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हळूहळू धीराचे बनविले पाहिजे. त्यांच्यातून एकदम तेजस्वी मार्गदर्शक निर्माण होईल अशी अपेक्षा कोणी करत नाही, पण निदान थोडीफार तरी चलाखी निर्माण होईल असे पाहिले पाहिजे. प्रत्येक माणसात सुधारणा शक्य आहे, त्यांच्यात परिवर्तन अशक्य नाही. जरा वेळ लागेल इतकेच. शाळेची परंपरा वर्धिष्णू ठेवणारे आणि शाळा हे सर्वस्व समजणारे, त्या ठिकाणी आपले कर्तव्य पणाला लावणारे काही शिक्षक असतात. त्यांचा ध्येयवाद प्रखर असतो, पण आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेले असते. देहभान विसरून एकाग्रतेने काम करणाऱ्या शिल्पकाराप्रमाणे ते कार्यमग्न असतात. रेखीव आणि नीट स्मृती घडविण्याचे काम ते करत असतात. या कार्यक्षम आणि समर्पित शिक्षकांना अतीव आदराने वागविणे इष्टच होय. ते केवळ नोकरी म्हणून शिक्षक झालेले नसतात. अनेक अध्यापक असे आहेत की जर आपण त्यांना आपण या व्यवसायाची निवड का केली असे विचारले तर त्यांचे उत्तर अगदी मासलेवाईक असते. या नोकरीत कामाची दगदग नाही किंवा शिवाय सुट्ट्या फार आणि आता पेन्शनची पण सोय झाली. वेतनही चांगले मिळते. ही पोटभरू वृत्ती समर्पित शिक्षकाला मानवणारी नाही. तो आपले कर्तव्य श्रद्धेने करीत राहणार. मुख्याध्यापकांनी अशा शिक्षकाला सर्वतोपरी सहाय्य करणे अटळ आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करून शालेय व शालेयेतर कार्यक्रमांची निश्चिती करावी. या वर्षी कोणते प्रकल्प नवे म्हणून हातात घ्यायचे आणि त्यासाठी काय योजना करावयाची याचा आराखडा सिद्ध करून घ्यावा. त्यावर सारी देखरेख या शिक्षकांमार्फत ठेवावी. त्यांनी केलेली कामगिरी जाहीररित्या नोंदवून त्यांना धन्यवाद द्यावेत. शाळेतील पर्यवेक्षणाचे आणि शिक्षक मार्गदर्शनाचे कार्य त्यांच्यावर सोपवावे. त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना आणि अन्य शिक्षकांना कसा मिळेल याचा प्रयत्न करावा. त्यांच्या कल्पना त्यांना लेखनरूपाने मांडण्यास उत्तेजन द्यावे. सहली व शिबिरे यातून त्यांचा सहवास विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त द्यावा. शिक्षण ही जीवन परिवर्तनाची किमया आहे. या विचाराने हा शिक्षक काम करत असल्याने तो विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला परिपुष्ट करील. त्यांच्या ठिकाणी असलेल्या अनेक शक्तींना तो जागृत करेल. एखाद्याला काही शिकविण्यापेक्षा त्यांच्या ठिकाणी जे काही आहे ते त्याला शोधायला मदत करणे म्हणजे शिक्षण. त्याला त्यांच्या वैशिष्ट्याचा शोध करावा लागला की त्यांचे व्यक्तिमत्व फुलविता येईल. या समर्पित शिक्षकाची माहिती शासनाला करून द्यावी. त्यांनी सादर केलेले प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य आणि शाळेसाठी उपसलेले कष्ट जनतेसमोर ठेवावेत. महर्षी कर्व्यांसारखी माणसे ऋषितुल्य जीवन जगत आणि दररोज लोकांच्या दारात आपल्या कार्याची महती पटवून देऊन निधी गोळा करत. हे शिक्षकही अनेक माध्यमातून निधी गोळा करतात. शाळेत अद्ययावत सुविधा असाव्यात असा त्यांचा कटाक्ष असतो आणि त्याला धरून ते प्रयोगशाळा, वाचनालय, व्यायामशाळा, रंगमंच इत्यादींसाठी इमारती उभ्या करतात. त्यांच्या अखंड झिजण्याची ही पवित्र स्मारके आहेत. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख तर व्हावाच, पण त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न मुख्याध्यापकांनी करावा. त्यातील काही जण उत्कृष्ट लेखक असतात. त्यांच्या या जीवनाचे त्यात प्रतिबिंब पडेल असे लेखन त्यांच्याकडून लिहून घ्यावे आणि त्यांचे प्रकाशन संस्थेमार्फत करावे.
त्यांचे अनुभव म्हणजे शिक्षण क्षेत्रातील समस्यांचे उकल. अनेकांना त्यातून रस्ता सापडेल, स्फूर्ती मिळेल आणि थोरांच्या पावलांवर काही पावले टाकून गेल्याचे समाधान मिळेल. त्यांच्या उत्कृष्ट पाठांचे आणि भाषणांचे मुद्रण करावे, ध्वनिफीत काढाव्या, म्हणजे मागून येणाऱ्या पिढीला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळेल. अशा ध्येयवादी शिक्षकांची ही परंपरा असते. वेगवेगळ्या शाळांतून ते काम करत असतात, पण त्यांचे ध्येय वेडे पण सारखेच असते. विद्यार्थ्यांसाठी वाटेल ते करण्याची जिद्द तीच असते. ये हृदयीचे ते हृदयी घातले हाच बाणा असतो. असे शिक्षक उद्याच्या स्थिर समाजाची उभारणी करतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांना मित्रत्वाच्या भावनेने आदरपूर्वक वागवावे. शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या विविध प्रवृत्ती असतात. मुख्याध्यापकाला त्या सर्वांना बरोबर घेऊन जायचे असते. वाद्यांचा आणि सुरांचा मेळ जमविणे हे त्यांच्या कर्तृत्व सामर्थ्याला आव्हान असते. हे आव्हान पेलण्याची शक्ती त्याने अनुभवातून गोळा करावयाची असते. त्याला यासाठी सदैव अत्यंत दक्ष राहावे लागते. काही वेळा शिक्षक आत्यंतिक निराशेने ग्रासलेले असतात. त्यांच्या मनाची मशाली विझलेल्या असतात. कशातच त्यांना हुरूप वाटत नाही. पंख छाटलेल्या चटाई त्यांच्या रूपाने कणत असतो. बढती, मान इत्यादी अनेक गोष्टीत त्यांना अपेक्षाभंग झालेला असतो. त्यांच्या प्रपंचातील समाधान हरपलेले असते. उमेद खचणाऱ्या गोष्टी नित्य घडत असतात. कणाविरहित असलेले त्यांचे मन लोळागोळा होऊन पडलेले असते. सेवाभावी पेशा असलेल्या कित्येक व्यक्तींच्या व्यावसायिक जीवनात ही अवस्था अपरिहार्यतेने येते असे दिसून येते. व्यवसायाच्या सुरुवातीस ते उत्साहाने समर्पणाची भावनेतून कार्य करतात. नवीन वाचावे, शिकावे, नवनवीन कल्पना राबवून पाहाव्यात यासाठी ते धडपडत, परंतु अनुभवाबरोबर जाणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर ही अंतःप्रेरणा हळूहळू लोप पावते. कशासाठी ही धडपड? समाजाने आपल्याला या बदल्यात काय दिले? अवहेलना, अप्रतिष्ठा, अपमान या विचारातून त्यांची धडपड क्षीण होत जाते. ते नवीन काही करत नाहीत. नवीन करणाऱ्यांचा उपहास करता येणाऱ्या प्रत्येक नवीन कल्पनेत नवीन काय असे म्हणतात. हे सर्वच आम्ही पूर्वीच केलेच आहे. ही तर नव्या बाटलीतील जुनी दारू आहे असे शेरे मारतात. त्यांनाच विझलेले शिक्षक म्हणजे बर्न आउट्स असे म्हणतात. अशा विझलेल्या मनात पुन्हा चैतन्य निर्माण करणे आवश्यक असते. मुख्याध्यापकाने मनावरून गेलेले हे वारे कोणत्या कारणाने गेले असावे याचा छडा लावला पाहिजे. कारण कळल्याशिवाय उपाययोजना करता येत नाही. अशा शिक्षकांच्या बरोबर सुखदुःखाच्या गोष्टी करणे आवश्यक असते. सहानुभूतीने दुःख कमी होते. अनेकांना दुःखातून कसा मार्ग काढला हे बोलण्याच्या ओघात सांगता येते. हळूहळू फुंकर मारून वेदना कमी करत असताना नवी उमेद घालवण्याचाही प्रयत्न करता येईल. मित्रत्वाच्या दृढ संबंधाने त्या शिक्षकाला असे विश्वासाचे स्थान सापडले की तो मोकळ्या मनाने व्यथा सांगतो आणि मग जिव्हाळ्याने त्याला त्या व्यथा दूर करता येतील हे सांगता येतात. शाळेतली सोपी कामे त्यांच्यावर सोपवावीत. त्यांचे मन गुंतवते आहे असे वाटल्यास कामाचा बोजा हलके हलके वाढवावा. नाट्यप्रसंग, हस्तलिखिते, विविध गुणदर्शने, निबंध स्पर्धा, छोट्या सहली, अगर वैयक्तिक क्रीडा प्रकार या बाबी चित्तवेधक म्हणून उपयोगी पडतात. त्या मनोरंजक असतात आणि परिस्थितीचा विसर पडण्यास कारणीभूत होतात. मनावरचे मालिन्य दूर व्हायला लागेल हळूहळू त्यांच्यावर तकाकी प्रकट व्हायला लागेल. मनाची मरगळ उतरेल आणि काहीतरी करावे असे वाटू लागेल. याचा अर्थ असा नाही की उत्साहाने ओतप्रोत भरलेला शिक्षक पुढे उभा राहील. असा चैतन्यहीनता संपून चैतन्याचा श्वास सुरू होईल. शालेय वातावरण बिघडणार नाही. मुळात लोप पावणारी अंतःप्रेरणा ही समस्या असते. अंतःप्रेरणेचा स्रोत ठरणाऱ्या वैयक्तिक तत्त्वज्ञानाचा अभाव हेही कारण असू शकते. काही वेळेस बाह्य प्रलोभनाचाही उपयोग करावा लागेल. आर्थिक लाभ म्हणजेच वेतनवाढीच्या रूपात नसला तरी अन्य मार्गाने शक्य होतो का ते पाहावे. नियमानुसार
पदोन्नती देता येत नसली तरी अन्य पदे देऊ करावीत. उदाहरणार्थ परीक्षा विभाग प्रमुख, स्नेहसंमेलनाध्यक्ष इत्यादी. अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल काही शिक्षकांना मानवत नाहीत. नव्या रीती येतात, नवा मजकूर येतो. गणितासारख्या विषयात नव्या संकल्पना येतात, त्यांच्या आधारावर रीती मांडाव्या लागतात. अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी या विझलेल्या शिक्षकांना उद्बोधन वर्गास पाठवावे. बाहेरील वेगवेगळ्या वातावरणात वेगळ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर ते बौद्धिकदृष्ट्या उद्दीपित होतात. आपणही इतरांप्रमाणे करू शकतो ही प्रेरणा पुन्हा जागृत होते. ही नवी प्रेरणा घेऊन आलेल्या शिक्षकांना अन्य सहकाऱ्यांचे उद्बोधन करण्यास सांगावे. काही पाठपुराव्याचा भाग म्हणून प्रकल्प हाती घेण्यास सांगावे. थोडक्यात या शिक्षकांना गतिमान ठेवले पाहिजे. शिक्षकाने स्वतः अध्ययन करत विद्यार्थ्यांना अध्यापन केले तर विझलेल्या शिक्षकांतील स्फुल्लिंग पुन्हा जागृत होईल. 8. शिक्षक कल्याण योजना. शिक्षणाची प्रक्रिया ही समाज घडणीची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील एक घटक म्हणून शिक्षक काम करत असतो. तो महत्त्वाचे काम करतो हे जरी खरे असले तरी तोही प्रपंच करणारा नागरिक असतो. त्याला अर्थोत्पादन आवश्यक असते. त्याचा चरितार्थ पैशाशिवाय चालणे शक्य नसते. यासाठी कालांतराने काही आयोग शासन नियुक्त करते. तो आयोग शिक्षकांच्या परिस्थितीचा सांगोपांग विचार करतो. अनेक ठिकाणी जाऊन शिक्षकांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली जाते. काही माहिती शाळांना कोष्टके पुरवून मागितली जाते. शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षकेतर सेवकांची संघटना यांना प्रश्नावली पाठवून माहिती गोळा केली जाते. या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाते. या सर्व माहितीच्या आधारे आयोगातील सदस्य एकत्र बसून विचारविनिमय करतात आणि सर्वानुमते काही निष्कर्षाप्रत येतात. हे सारे निष्कर्ष शासनाकडे जातात. तेथे फेरचर्चा होते आणि परिस्थितीनुरूप निर्णय केले जातात. त्यांची अंमलबजावणी होते. वेतनात वाढ, भाड्याचा हक्क, पाल्यांना शिक्षण, पेन्शन योजना, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युइटी इत्यादी गोष्टीत पुढचे पाऊल शासन टाकते. आरोग्य सुविधा मिळतात. हे सर्व मनासारखे होते असे नाही, पण पुष्कळसे दुखणे हटविण्याची तयारी शासन दर्शविते. उभयपक्षी तात्पुरता समझोता होतो आणि यंत्रणा चालू राहते. एका शिक्षक दिनाच्या दिवशी आकाशवाणीवरून भाषण करताना तत्कालीन शिक्षण मंत्री नामदार मधुकर चौधरी म्हणाले होते, गुरुजनांविषयीचा आपला आदरभाव व्यक्त करत असताना त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या योजनांचा विचार करावा. त्यांना समाजात सन्मानाने स्थान प्राप्त करून देऊन त्यांचे कल्याण साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा. असा हा दिवस आहे. हा दिन साजरा करण्याचा हा मुख्य उद्देश आहे. बलशाली समाजाच्या व तेजस्वी राष्ट्राच्या निर्मितीचे महान कार्य करण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांनी अंगीकारली आहे त्यांच्या कल्याणाविषयी सर्व समाजाने काहीतरी अंतर्मुख होऊन चिंतन करावे. शिक्षकाच्या कल्याणाचा प्रश्न सर्वांना जिव्हाळ्याचा वाटतो हे स्पष्टच आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक कल्याण निधी शासन जमवते. त्यातून शिक्षकांना अर्थसहाय्य दिले जाते. विशेषतः वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येणारा खर्च यातून दिला जातो. अपंगत्व येणे, अपघातातून सापडून सेवा करण्यास असमर्थ होणे अशांनाही अर्थसहाय्य दिले जाते. शिक्षक कल्याणासाठी समाज, शासन आणि आपापल्या परीने थोडेफार करत असतात. मात्र आपल्या शाळेपुरते मुख्याध्यापकास खूप करता येईल. प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक पतपेढी असते. सर्व शिक्षक तिचे सदस्य होतात. दर महिना ते विशिष्ट वर्गणी भरत राहतात. सहकारी कायद्यानुसार या पतपेढींची नोंद केली जाते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून या पतपेढीला कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींच्या वेळी कर्ज मिळते व त्यांचा हप्ता पगारातून कापला जातो. या सुविधेमुळे शिक्षकाला छोटेसे घरकुल, आर्थिक अडचणीच्या वेळी मदत, घरातील शुभकार्य इत्यादी गोष्टी साधतात. याला पूरक म्हणून प्रॉव्हिडंट फंडवरील कर्जही मिळून त्यांचे बेतही सिद्धीस जातात. विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक एकजुटीने काम करत असतात. एखाद्या शिक्षकाला अनपेक्षित अडचण आली तर बाकीचे शिक्षक त्याच्या मदतीला येतात. ते सर्व प्रकारचे सहाय्य त्याला करतात. पण याचबरोबर
ग्रुप इन्शुरन्स, घरबांधणी कर्ज योजना अशा योजनांद्वारे प्रत्येक शाळेने आपापल्या शिक्षकांचेही जपले पाहिजे. ती जबाबदारी अर्थातच मुख्याध्यापकाची असते. शाळेत शिकणाऱ्या किंवा शिकवणाऱ्या अध्यापकांच्या मुलांना त्या शाळेत शिक्षण मोफत दिले जाते. ही सवलत शिक्षक पाल्य म्हणून त्याला मिळते. शिक्षकाच्या खिशाला थोडासा दिलासा मिळतो. त्यात फार मोठी मदत झाली आहे असे कुणी मानत नाही. संस्थाचालकही काही विशेष कामगिरी बजावली तर रोख स्वरूपात पारितोषिके देतात. त्यांच्या अडचणींच्या वेळी त्याला बिनव्याजी कर्ज देतात. शिक्षकाबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्याच्या पोटी हे केले जाते. मुख्याध्यापक यात उत्प्रेरक कार्य करू शकतो. शिक्षक संघटनाही काही ठिकाणी वसतिगृहे बांधलेली आहेत. त्या ठिकाणी शिक्षक पाल्यांना शिक्षणासाठी कमी खर्चात राहता येते. शहरात खोली घेऊन राहणे किंवा इतर वसतिगृहात राहण्याच्या मानाने हा खर्च खूपच कमी असतो. शिक्षक पाल्यांना काही शिष्यवृत्त्याही मिळू शकतात. मुख्याध्यापकांनी या सर्व सोयींचा शोध घेतला पाहिजे. शिक्षकांना त्यांच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. त्या अडचणी ते मोकळेपणाने मुख्याध्यापकाला सांगू शकतात, कारण तसा विश्वास मुख्याध्यापकांनी निर्माण केलेला असतो. मुख्याध्यापकाने स्वतःच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांशी अशी एक समिती नेमून या अडचणी निवारण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कौटुंबिक जिव्हाळ्याचे हे प्रश्न सोडवणे शक्य होते. आपत्ती अनेक तऱ्हेच्या असू शकतात. त्यांचे निवारण गावात असणाऱ्या रोटरी क्लब, लायन्स क्लब, इतर धर्मदायी संस्था यांच्यामार्फत करता येईल. पूरग्रस्तता, अग्निप्रलयाघात, अपघात अशा अनेक आपत्तीतून मुक्तता करणे यामुळे शक्य होणार आहे. अर्थात हे सारे शाळा आणि समाज यांच्या संबंधावर अवलंबून आहे. ते संबंध जितके सलोख्याचे तितके हे आपत्ती निवारणाचे काम सुलभ होईल. शिवाय आरोग्यविषयक विमा योजना, शासकीय नियमानुसार मिळणाऱ्या सोयी मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजे. शिक्षकाने अकाली देहावसान झाले तर त्यांच्या पत्नीला, अगर मुलाला जर ती पात्र असतील तर सेवेत घेता येईल. जर शिक्षकाला आवश्यक असणारी पात्रता त्यांच्याकडे नसेल तर कार्यालयात काम देता येईल. मुख्याध्यापकाने चालक, समाज आणि शासन या तिन्ही ठिकाणी आपले महत्त्व आपल्या संघटन चातुर्याने आणि प्रशासकीय कौशल्याने ठेवले पाहिजे. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी मुख्याध्यापकांनी ठेवली तर त्यांचे सहकारी विश्वासाने त्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत.